बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. विठू माऊलीच्या दर्शनासाठी चाललात का? मग तिथे थांबायचं कुठे, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल ना. चला तर मग या प्रश्नाचा स्वस्त आणि मस्त सोल्युशन मी घेऊन आलो आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि कमेंटला विसरू नका बरं का. श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांचे एक मठ पंढरपूरला विठ्ठल रखुमाई मंदिराच्या अगदी 100 मीटर अंतरावर आहे. मित्रांनो, हेच ते मठ आहे जिथे आपण अगदी स्वस्त दरात चांगल्या सुखसोयी घेऊन मुक्काम करू शकतो. हा मठाचा भव्य दिव्य मेन गेट आहे. मेन गेटच्या अगदी समोर गजानन महाराजाचं एक मोठं मंदिर उभारलेलं आहे. मेन गेटच्या उजव्या बाजूला आपण रूम्सबद्दल इन्क्वायरी करू शकतो. भक्तनिवास 1 या इमारतीत असलेल्या ऑफिसमध्ये आपण रूम्सबद्दल इन्क्वायरी करू शकतो. या इमारतीच्या बाजूलाच भक्तांना बसण्यासाठी खूप छान व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, ही आहे वेटिंग रूम. रूम मिळेपर्यंत तुम्हाला इथेच बसून वाट बघावं लागेल. तुम्ही रूमची बुकिंग ऑनलाईन पोर्टलद्वारे सुद्धा करू शकता. ऑफलाईनमध्ये किमान 1 ते 2 तास रूम मिळण्याची वाट तुम्हाला वेटिंग रूममध्ये करावं लागेल. ही रूम्सची प्राईज लिस्ट आहे, ज्यामध्ये 70 रुपयापासून 950 रुपयापर्यंत तुम्हाला रूम सिलेक्ट करावं लागेल. आम्ही 950 रुपयाची रूम सिलेक्ट केलेली होती, ज्यामध्ये आम्हाला 8 बेडची रूम मिळालेली होती. मठाच्या मागच्या बाजूला पार्किंगची व्यवस्था केलेली असते. रूम बुक करताना तुम्ही तुमच्या कार किंवा बाईकबद्दल सांगितले की ते तुम्हाला एक फ्री कुपन देतात, ज्यामध्ये पार्किंग तुम्हाला अगदी मोफत असते. मठाचा हा परिसर स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य आहे. सकाळी आणि संध्याकाळी गजानन महाराज मंदिर परिसरात सगळी मंडळी आरतीसाठी जमतात आणि संपूर्ण परिसर हा भक्तिमय होतो. मित्रांनो, हे आहे मठाचा प्रसादालय, जिथे नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था अगदी स्वस्त दरात केलेली आहे.
हा आहे विठ्ठल रखुमाई मंदिराचा परिसर. भाविक याच मार्गाने मंदिराकडे जातात. समोर जे दिसत आहे तेच विठू माऊलीचे मंदिर आहे. चला तर मग मित्रांनो, माझं तर दर्शन झालंय. तुम्ही या दर्शन करून. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा.